सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जामनेर तालुक्यातील पळासखेडा शिवारात कार्यरत प्रकाश चंद जैन बहुउद्देशीय संस्था गंभीर अडचणीत सापडली आहे। संस्थेचे चेअरमॅन राजेश उर्फ राजू कावडिया, सचिव मनोज कुमार जैन, संचालक प्रकाशन ओसवाल व इतर संचालक मंडळींवर शासनाची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। संस्थेने गट क्रमांक 82/1/21, गट क्रमांक 86/1/9 व गट क्रमांक 86/1/2 या पळासखेडा शिवारातील जमिनीतील होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च, शारीरिक चिकित्सा व भौतिक उपचार महाविद्यालय सुरू करण्यासाठी परवानगी मिळवण्याचा डाव आखला। यासाठी 2008 ते 2018 या कार्यकाळात चेअरमॅन राजकुमार कावडिया यांनी पळासखेडा ग्रामपंचायतीचे बनावट लेटर हेड छापले, तसेच सरपंच व ग्रामसेवक यांचे डुप्लिकेट सही शिक्के तयार करून खोटा शिक्का मारला। या आधारे हॉस्पिटल बांधकाम पूर्णत्वाचा बनावट दाखला तयार करून तो थेट महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे सादर करण्यात आला। हा प्रकार पहूर येथील सामाजिक कार्यकर्ते ललित लोढा यांच्या पाठपुराव्यामुळे उघडकीस आलाय। त्यांनी ग्रामपंचायतीकडे माहिती अधिकारातून चौकशी केली असता ग्रामपंचायतीने असा कोणताही दाखला दिलेला नसल्याचं स्पष्ट झालंय। यानंतर संपूर्ण प्रकरणाची सत्यता उघड झाली आहे। हा प्रकार उघड झाल्यावर त्या काळातील तत्कालीन ग्रामसेवक भास्कर पुंडलिक महाजन यांनी पोलिसात औपचारिक तक्रार दिली। त्यानुसार जामनेर पोलीस ठाण्यात IPS कलम 420 फसवणूक, 463, 464, 465, 466, 468, 470, 471 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या घटनेने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे। जागर जनस्थानसाठी फराज अहमद, जळगाव।